नमस्कार सगळ्यांना नमस्कार. प्लीज जरा शांत राहा आणि मी जे काही सांगतोय ते ऐकून घ्या. मला तुम्हा सगळ्यांना आता आश्वासन द्यायचंय, म्हणजे इथे जमलेल्या सगळ्या पालकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्या मीडियाला सुद्धा, की मी या भ्रष्ट माणसाला प्रोत्साहन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो नाहीये. मला तुमचं दुःख जाणून घ्यायचंय, मला तुमच्या वेदना जाणून घ्यायच्या आहेत, म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि मला पूर्ण कल्पना आहे बरं का, पालक आपल्या पाल्यासाठी पैयनपै जोडतं त्याच्या चांगल्या भविष्यासाठी. पण जेव्हा त्या भविष्याला, त्या विश्वासाला तडा जातो ना, इथे लोक हे असे पेटून उठतात. नाही, मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात आत्ता हेच चालू असेल की सर, या भ्रष्ट माणसाला आत्ता आमच्या ताब्यात द्या, याला पायाखाली चिरून टाकतो आम्ही. हो हो हो, मारा मारा त्याला, खेचून काढा, मारा त्याला, मारा. पण मग मला सांगा, मग याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आपण सुद्धा माणुसकी विसरायची का? आपण सुद्धा यासारख्या माणसांच्या दर्जाला येऊन विचार करायचा? आपण कधीही माणुसकी सोडायची नाही, माणुसकी विसरायची नाही. आहोत ना आपण सगळे सुशिक्षित. आपल्या लहान लहान मुलांसमोर आपण काय उदाहरण ठेवणार आहोत? आता याला मी मृत्यूच्या तावडीतून सोडवलंय, याला वाचवलंय मी, याचा जीव वाचवलाय मी. तसंच मला आता तुम्हा सगळ्यांच्या मुलांचं भविष्य वाचवायचं आहे. सर, या क्लासेसवाल्यांनी आम्हाला फसवलंय. आमचा पैसा घेऊन फरार व्हायचा विचार आहे याचा. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आमचे पैसे घेतलेत, मारा याला. मी तुमच्या सगळ्या डिमांड्स ऐकल्या. मला सगळं कळलं की तुम्हाला काय हवं आहे, या माणसाला काय शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतंय. सगळं रास्त आहे. तुमच्या मनातला राग, द्वेष सगळं माझ्यापर्यंत पोहोचतं. पण एक सत्य जे कटू आहे ते सांगू. तुमच्या या सगळ्या डिमांड्स चुकीच्या आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे, बरोबर आहे? भविष्याची काळजी आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता, पण मग त्यांच्या भविष्याचा नीट सतसत विवेकबुद्धी वापरून का विचार करत नाही? कुठल्याही या असल्या आयऱ्या गैऱ्या क्लासेसवरती विश्वास ठेवून तुम्ही आयुष्यभर कमवलेला पैसा असा उधळून देता. जुने लोक म्हणायचं ना, तेच खरं होतं. आधी माणूस पारखून बघावा, मग पुढे होणारं नुकसान टळतं. हरकत नाही, आता जे काही तुमचं नुकसान व्हायचं होतं ते झालेलं आहे. पण आता यापुढे नुकसान होऊ नये याची जबाबदारी माझी. तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे. त्यांचं भविष्य कसं असावं, त्यांचं करिअर काय असावं, त्यांनी किती पैसा कमवावा, समाजात त्यांना काय प्रत असावी, हे सगळं तुम्हाला ठरवायचं आहे. कारण ते निर्णय तुमच्या हातात आहेत पालक म्हणून. त्यामुळे आता ते तुम्ही ठरवायचं आहे की या असल्या भ्रष्ट माणसांच्या जाळ्यात अडकायचंय की विजेता व्हायचंय. मी तुम्हाला हे आश्वस्त करू शकतो, तुमच्या मुलांचं शैक्षणिक वर्ष मी वाया जाऊ देणार नाही. मला त्यांच्या भविष्याची काळजी आहे. त्यांचे क्लासेस, त्यांचे वर्ग उद्यापासून पुन्हा त्याच जोमाने सुरू होतील. तुमच्या मुलांचे क्लासेस सुरू होतील, पण ते ह्या असल्या भ्रष्ट, निगेटिव्ह, घाणेरड्या माणसांच्या वास्तूत नाही, तर विजेता कोचिंग क्लासेसमध्ये. उत्तम शिक्षण देणं, उत्तम दर्जाचं शिक्षण देणं, हीच विजेता कोचिंग क्लासेसची ओळख आहे. आणि तुमच्या मुलांना आमच्या क्लासेसमध्ये फक्त प्रवेश मिळतो असं नाही, तर एका उत्तम भविष्याची, चांगल्या मार्कांची हमी मिळते. आता तुमच्या मुलांचं भविष्य, त्यांचं भवितव्य याची जबाबदारी मी उचलली. तुम्ही नका काळजी करू. नाही, कारण असतं काय, या अशा उंच इमारती, या एवढ्या मोठ्या जाहिराती, एअर कंडिशन्ड क्लासरूम्स एवढ्यावरूनच ठरत नाही, तर तुमच्या मुलांचं भविष्य तुम्ही कुठल्या शिक्षकांच्या हातात देताय, त्या शिक्षकांची पात्रता काय आहे यावरून मोजमाप होतं.
मी सुद्धा एक विद्यार्थी होतो. मला पालकांच्या मनातलं दुःख, त्यांच्या वेदना खूप चांगल्या माहिती आहेत. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी हात जोडतो. पालकांनो, आता हे आंदोलन मागे घ्या. कारण तुमच्या या लहान लहान मुलांना, तुमच्या या सगळ्या पाल्यांना ना तुमची ही अवस्था बघवत नाही आता. तुमच्या पाल्याच्या सुखासाठी हे आंदोलन मागे घ्या. मला फक्त या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी आहे, प्रगतीची काळजी. आणि माझ्या लेखी प्रगती म्हणजे काय माहिती आहे का? मुलं शिकली, प्रगती झाली. आणि शिक्षण म्हणजे काही फक्त व्यवसाय नाही हो, फक्त बिझनेस असूच शकत नाही. शिक्षण एक पवित्र गोष्ट आहे, एक खूप मोठी जबाबदारी आहे. जी जबाबदारी उचलण्याची जबाबदारी आता माझी. थँक्यू सर, तुमच्यामुळे आमच्या मुलांचं कल्याण होईल. सर, झालेल्या घटनेबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? मी पुन्हा कळकळीची विनंती करेन सगळ्याच पालकांना की तुमच्या मुलांचं भविष्य योग्य माणसाच्या हातात द्या. कमळे, अगं काय माणूस होता ग त्यो. म्हणजे बघ की 2 दिवसापासून इथं आंदोलन सुरू होतं. खरं त्यानं 0 मिनिटात इशेच खोल केला. यालाच म्हणतात खटक्यावर बोटानं जागेवर पलटी. Yes. No. This is our expansion strategy for the next quarter. And if you see the numbers, you will get to know what I am trying to say. नाही, बरोबर आहे. ते आपण सगळं व्यवस्थित एकदा मीटिंगमध्ये बोलून करूया. पण आत्ता जो मी रॉ प्लॅन तुम्हाला पाठवलेला आहे त्यानुसार आपण सध्या आपलं काम करायला सुरुवात करूया. चालेल? माझी कमळी कुठे? मला माहिती नाही तुमची कमळी कुठे. माझी ती महत्वाची मीटिंग चालू आहे. खरं खरं सांग, माझी कमळी कुठे? काय करताय तुम्ही? पाठवलंय तू तिला घ्यायला आलास ना? काय करताय तुम्ही? मला माहिती नाही तुमची कमळी कुठे आहे. Mr. Rohit, what's going on? सॉरी सर. No, carry on. कुठे लपवली माझ्या कमळीला? कुठे काय चाललंय हे? माझी महत्वाची मीटिंग चालू होती. बेअक्कल बाई, रोहित, काय करतोयस तू? या वेड्या बाईला इथून घेऊन जा, नाहीतर मी हिचं काय करेन मला माहिती नाहीये. अगं, गळा धरला हिने माझा जीव घेतला असता. माझी महत्वाची कॉन्फरन्स चालू असताना ही इथे आली आणि सगळी कॉन्फरन्स माती मोल केली. माझे कमळे कुठे? सांग. काकी खड्ड्यात गेली तुझी कमळी. एक मिनिट शांत व्हा. मी ऋषी आहे. ऋषी, मी तुम्हाला घेऊन आलो नाही तर डोंट वरी, तुम्ही सेफ आहात. माझ्या घरात आहात तुम्ही. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? तरी मी आईला सांगितलं होतं या वेड्या बाईला घरात नको ठेवायला. अरे, जीव गेली एखाद्याचा.